नमस्कार मंडळी, आज आहे 31 जुलैचा ठरलं तर मग मध्ये सायलीच्या डोहाळे जेवणाचा गोड असा कार्यक्रम तुम्ही बघणार आहात. त्यामुळे रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सुरुवातीला पाहतोय की आता कल्पनाताई आणि सगळ्या घरच्यांनी ना खूप छान सरप्राईज आणून ठेवलेलं असतं अर्जुन सायलीच्या रूममध्ये आणि सायली अर्जुन हे सगळं बघत असतात. सायली म्हणते, हे काय मेकअपची तयारी तुम्ही केली? अर्जुन म्हणतो, येस. सायली म्हणते, मला मिळणाऱ्या सरप्राईजची काही संख्या कमीच होत नाही आहे ना. अर्जुन म्हणतो, आणखीन एक आहे हा सरप्राईज तुझ्यासाठी. सायली म्हणते, काय? तर म्हणतो की हा जो मेकअप आहे ना तर तू नाही करणार, मी करणार आहे म्हणून. सायली म्हणते, काय? तर अर्जुन म्हणतो, हो बस बरं तू इथे. आता बघा अर्जुन सायलीला तिथे बसवतो आणि एक एक करून आहे ना सायलीचा इतका सुंदर मेकअप करतोय ना अर्जुन की बस प्रेक्षकांना आजचा भाग खरंच खूप छान आहे. त्यामुळे ना शेवटपर्यंत रिव्ह्यू नक्की बघा आणि हो आजचा भाग टीव्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. आणि याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण पाहतो की अर्जुन इतका सुंदर मेकअप करतो ना सायलीचा की बस. आता बघा आपण पाहतो इकडे जेलमधला सीन. इकडे प्रियाना रडत असते सगळ्या आरोपी ज्या महिला असतात ना त्यांच्यासोबत आणि त्यांना म्हणत असते की आता तुम्हीच माझं कुटुंब आहात तर तुम्ही मग माझं डोहाळे जेवण करा ना म्हणून. अरे काय झालं, कराल ना गं माझं डोहाळे जेवण? अरे हे सगळं आधीच व्हायला हवं होतं पण अजून उशीर नाही झालेला. कराल ना गं माझं डोहाळे जेवण असं प्रिया म्हणत असते. तर आता त्यातली एक महिला काही ती म्हणते, अगं डोहाळे जेवण अगं इथे नाहीत करायला देणार. प्रिया जोरात ओरडते ना त्यांच्यावर, का नाही करायला देणार? अगं जेलमध्ये जरी असले तरी माणूस आहे ना मग मी. अगं मी आई होणार आहे आणि बघ ना माझ्या पोटामध्ये ना बाळ आहे असं म्हणते प्रिया आणि म्हणते की का नाही करू देणार मला? सांग बरं, असं कसं करू देणार नाहीत माझं डोळे जेवण? आणि आता त्या कॉन्स्टेबलकडे जाते आणि तिला म्हणते, ए तू काहीतरी करशील ना, ए काहीतरी कर ना गं. आणि म्हणते त्या कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टरला काहीतरी सांग आणि प्लीज माझं डोळे जेवण करा ना गं, प्लीज प्लीज असंही प्रिया करायला लागते. आणि म्हणते की ए करशील ना, बोल ना म्हणून. आणि त्या कॉन्स्टेबलवरती ना जोरात ओरडते. आता ते कॉन्स्टेबल फक्त मान हलवते. आता लगेच बघा प्रिया इतकी हसायला लागते ना की बस, अरे वा माझं डोहाळे जेवण होणार म्हणून हसायला काय लागते, सगळीकडे गोल काय फिरायला लागते. तिथल्या महिला कैद्यांना म्हणायला लागते, ए माझं डोहाळे जेवण होणार आहे आता. आणि पुन्हा ना माझं कोणीतरी येणार म्हणून गोल काय फिरते आणि खूपच नाटकं करायला लागते आहे ही प्रिया. आणि मग ते अगं तुम्ही सगळेजण बघत काय बसलाय, जा ना, खूप सारी तयारी करायची, मी पण ना आवरून येते, जा 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 सगळेजण जा. आणि ना आता एकटीच बघा कोणीतरी येणार म्हणून आहे ना खूपच गाणे म्हणायला लागते. बापरे, या प्रियाला ना प्रेक्षकांना अक्षरशः वेड लागले. स्वतःचं डोहाळे जेवण करण्याचं काय ते हिला कौतुक असतं आणि म्हणत असते की सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदार यांचं ना आता डोहाळे जेवण होणार आहे आणि ते सुद्धा ना खूप थाटात होणार आहे. सुभेदारांच्या सोनेचं कौतुक होणार आहे आज, अशी प्रिया म्हणायला लागते. बापरे, खूपच डेंजर आहे बाबा ही प्रिया. आणि पुन्हा ते कोणीतरी येणार म्हणून गाणं म्हणायला लागते. पुढे बघा इकडे आपण पाहतोय अर्जुनने ना सायलीचा इतका सुंदर मेकअप केलेला असतो, तिला सगळे दागिने घातलेले असतात म्हणजे फुलांचे वगैरे. आणि सायली आज किती गोड दिसते ना. आता सायली म्हणते अर्जुनला की मी स्वतःला तुमच्या नजरेने बघितलं ना की खरंच मी खूप सुंदर दिसते म्हणून. अर्जुन म्हणतो की सायली तरी सुद्धा ना तुला कळणार नाही की माझ्यासाठी तू किती सुंदर आहेस म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की फक्त तुझा चेहराच नाही तर तुझं ना मन सुद्धा खूप सुंदर आहे म्हणून. आणि सायली ना खूप छान लाजत असते. आता बघा पुढे सायली म्हणते की बरं मला एक गोष्ट सांगा की आज मी कोणासारखी दिसते, सायलीसारखी की तुमच्या तन्वीसारखी, कोणासारखी दिसते मी? आता बघा अर्जुन विचार करतो आणि म्हणतो, आज तू आहे ना माझ्या बाळाच्या आईसारखी दिसतेस म्हणून. आता सायली ना हसायला लागते बाळाच्या आईसारखी दिसती म्हटल्यानंतर. इकडे आपण पाहतोय पुन्हा आश्रमातला सीन. आता आश्रमात ती दोन्ही मुलं पळत येतात आणि म्हणतात मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात, अरे वा तुम्ही रेडी पण झालात का? तर लगेच सोम्या म्हणतो, हो मधुभाऊ चला आता तुम्ही ही पटकन रेडी व्हा, आता आपल्याला सायलीताईच्या घरी जायचं ना. मधुभाऊ म्हणतात, हो. ए कुसुम, अगं आवरलं का नाही अजून त्या गौरीचं? आता ती कुसुम आहे ना त्या गौरीला ना असं उचलून घेऊन येते आणि म्हणते, मधुभाऊ अहो मधुभाऊ काय आवरायचं, मी केव्हापासून ना घरच आवरत होते, आता हिचं कधी आवरू मी? एकतर श्वेता नाही आहे म्हणून नाही आहे, माझं एकतर हातच मोडल्यासारखं झालंय. मधुभाऊ म्हणतात, हो पण एव्हा त्या मुली यायला हव्या होत्या ना. एक काम करतेस का, त्या मानसीच्या मुलीला फोन करून कुठवर आल्यात हे तरी विचारतेस का? आता कुसुमताई म्हणते, हो विचारते म्हणून. आणि कुसुमताई आता त्या मॅडमना फोन लावते आणि म्हणते की हां हॅलो मॅडम, अहो मी कुसुम बोलते, अजून तुम्हाला किती वेळ लागणार आहे? तर मॅडम म्हणतात, आम्ही एका तासाभरामध्ये ना पोचतोय म्हणून. कुसुम म्हणते, हो मुलींना सांगा मी त्यांची वाट बघते म्हणून, आणि त्या आल्या ना की आम्हाला जर एकत्र जायचं तर कळवा त्यांना म्हणून. आता त्या मॅडम म्हणतात की हो म्हणून. आणि आता कुसुमताई म्हणते की मधुभाऊ अजून त्यांना ना तासभर लागणार आहे. आता सोम्या म्हणतो, तासाभर म्हणून मी मला सांगतो ना त्यांना नका पाठवा म्हणून. कुसुमताई म्हणते, आता तू नकोस सोम्या बडबडू, इतक्यात श्वेताचा फोन येतो. कुसुमताई म्हणते, हा श्वेता
श्वेता बोल ग. तर श्वेता म्हणते कुसुमताई अगं निघालात की नाही तुम्ही तासाभरात? श्वेता म्हणते अच्छा तासाभरात येतात का मुली? कुसुम म्हणते हो अगं आत्ताच त्यांच्या मॅडमशी माझं बोलणं झालं तर ते येत आहेत हा म्हणून. श्वेता म्हणते बरं ठीक आहे तर तुम्ही लवकर या हा मी वाट बघते. कुसुमताई म्हणते बरं बरं ठीक आहे येतो म्हणून श्वेता फोन ठेवते. आणि आता बघा आता श्वेताला हे समजलं की मुली एका तासात येत आहेत म्हणून. इकडे सोमया म्हणत असतो बरं कुसुमताई मी काय म्हणतोय मला जरा चांगला शर्ट काढून देतेस का? म्हणजे कसं सायलीताईच्या डोहा जेवणाला ना मी कसा स्मार्ट दिसायला हवंय. कुसुमताई म्हणते हो बाबा तूच राहिला होतास ना आता आवरायचा. अरे बाबा ह्या गौरीला सुद्धा चल बाई गौरी मी तुझा आवरते. आणि ते सोमयाला म्हणते अरे घे स्वतः शर्ट जरा हुडकून घे आता त्या गौरीला आवरण्यासाठी. आता आपण पुन्हा सीन पाहतो तो म्हणजे जेलमधला. इकडे कॉन्स्टेबल येते आणि म्हणते प्रिया मी तुझ्यासाठी थोडंसं गोड मागवलं आहे. डॉक्टर म्हणालेत की तिला जर काही खावंच वाटलं तर मागवत जाऊन तुझ्यासाठी गोड मागवले. स्पेशल परमिशन काढून लगेच प्रिया म्हणते मला माहिती होतं तू माझ्यासाठी हे सगळं करणार म्हणून. आता दर महिन्याला तुला एवढे पैसे लगेच ती कॉन्स्टेबलमध्ये एक गप्प बस जरा म्हणून. आणि प्रिया लगेच हळू बोलायला लागते. आता बघा ती कॉन्स्टेबल म्हणते प्रिया जरा इकडे ये म्हणून. आणि बघा तिला एका साईडला बोलवते आणि नाही श्वेताचा मेसेज आलेला असतो तो मेसेज देते आणि म्हणते हा घे मेसेज म्हणून. आता प्रिया सगळ्यांपासून लपून ना तो मेसेज वाचते. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की आता मुली 1 तासामध्ये येत आहेत म्हणून. आणि आता प्रिया तो मेसेज वाचते की मानसी आणि बाकीच्या मुली ट्रिपमधून परत यायला निघाल्यात. तासाभरात त्यांचा क्लास जवळ पोचतील. त्यामुळे ना मी लास्टचं DNA रोडचं लोकेशन मी तुला पाठवलं आहे असं त्या माणसाने मेसेज केलेला असतो. आता ही प्रिया हा सगळा मेसेज आहे ना सचिनला टाकते आणि तो मेसेज आता त्या कॉन्स्टेबलच्या मोबाईलमधून आहे ना डिलीट करून टाकते. खूपच चतुर दाखवली ही प्रिया. आता बघा पुढे काय काय होतं त्याचा बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की आता ही प्रिया काय करते की लगेचच त्या कॉन्स्टेबलला ना तो मोबाईल आहे ना वापस देऊन टाकते. प्रिया त्या कॉन्स्टेबलला म्हणते अगं मी जे सांगितलं होतं तर ते घेऊन आलीस ना गं तू? ती कॉन्स्टेबल म्हणते हो बाई आणले. तर प्रिया म्हणते अगं जा ना मग घेऊन ये म्हणून. आणि आता तिथल्या सगळ्या बायकांना म्हणते अगं ये करा ना लवकर आता काय 9 संपल्यावर करणार आहेत काय माझं डोळा जेवण चला चला करा लवकर लवकर असंही प्रिया म्हणत असते. आता आपण पाहतो इकडे सुभेदारांच्या घरातला सीन. सुभेदारांच्या घरात कार्यक्रमाची लगबग चालू असते. इतक्यातच आहेत ना आता प्रतापराव आणि आता पूर्णाजी येतात आणि म्हणतात अरे काय सुंदर तयारी केली असं दोघंजण सुद्धा म्हणतात. इतक्यात श्वेता काय करते पूर्णाजींच्या जवळ जाते आणि म्हणते आजी कॉफी तुम्हाला थोडं जायफळ घालून आवडते ना तशीच केली कॉफी. आता पूर्णाजी तिच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात कोण तू आणि तुला कसं हे सगळं माहिती? तर अस्मिता सांगते पूर्णाजी अगं ही श्वेता आहे सायलीच्या आश्रमात राहते तर आजपासून आहे ना ती स्मितला सांभाळणार आहे म्हणून. पूर्णाजी म्हणतात अगं स्मितला सांभाळणार आहे की मला सांभाळणार आहे? अगं हिला तर माझ्या म्हणते अहो ते सायलीताईंनी मला ना सगळं काही नीट समजावलंय ना. आता पूर्णाजी म्हणतात हो हो म्हणून बघा तिच्याकडची ना कॉफी घेतात आणि श्वेता घरात ना सगळी कामं करत असते. प्रतापराव म्हणतात अरे हे काय अर्जुन सायली अजून खाली आली नाही आहेत का? अरे आम्हाला तर वाटलं होतं की आम्ही आणि पूर्णाई आलो की लगेच डोळा जेवणाला सुरुवात होईल म्हणून. आता इतक्यातच बघा अर्जुन आणि सायली ना वरून येतात. इतकी सुंदर दिसत असताना खरंच आज सायली आणि अर्जुन खूपच छान दिसत आहे. आता सगळेजण तर त्यांच्याकडेच बघत असतात. कितीतरी वेळ अर्जुन आणि सायली कशी खाली येत आहेत. सायली किती सुंदर दिसते. सगळ्या सुभेदारांचं लक्ष ना आज फक्त अर्जुन सायलीवरच असतं. आपण पाहतो आता अर्जुन सायली खाली येतात हॉलमध्ये आणि आता तिथे उभारतात. खूप छान आनंदाचा सीन दाखवला. आता चैतन्य काय म्हणतो की अरे शैतान का नाम ले और शैतान हाजीर. आता लगेच अश्विन म्हणतो अरे तर चैतन्य म्हणतो अरे मी असं म्हणणार होतो पण आता सायली बहिणीसोबत आहे ना मग मी कसं म्हणणार. आता अर्जुन म्हणतो म्हणजे मी अरे माझ्याबद्दल बोलतोय का? आता कल्पनाताई म्हणतात अरे तुम्ही दोघं किती छान दिसताय म्हणून. पूर्णाजी म्हणतात मी माझ्या तन्वीसाठी ना हे स्वप्न बघितलं होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण होण्याची मी आशासुद्धा सोडून दिली होती पण बघा ना देवानी ना माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणून असं पूर्णाजी म्हणत असताना थोडं इमोशनल होतात. आणि सायलीला म्हणतात आता तुझ्या पोटी येणाऱ्या माझ्या पतोंडाचं तोंड बघितलं की मग मी डोळे मिटायला मोकळी म्हणून. आता सगळेजण म्हणतात काय हे म्हणून. प्रतिमात्या पण म्हणतात पूर्णाई अगं असं नको ना म्हणून. आता बघा सायली लगेच पूर्णाजीकडे जाते आणि म्हणते असं नाही म्हणायचं पूर्णाजी. अगं अजून तुला माझ्या बाळाला ना गोष्टी सांगायच्यात. माझ्या संस्कार केलेस ना तसे संस्कार करायचे त्याच्यावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्या लग्नामध्ये नाचायचं सुद्धा आहे तुला म्हणून असं आता सायली म्हणत असते. आता सगळेजण स्माईल करतात. पूर्णाजी म्हणतात बरं बाई माझं चुकलं ठीक आहे असं म्हणून सायलीचे गोड पापे घेतात. सगळेजण खूप खुश असतात. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात माझी तन्वी म्हणेल ना आता आपण तेच खरं करायचं. इतक्यातच आपण पाहतोय सुभेदारांच्या घरी एक माणूस येतो आणि म्हणतो अश्विन सुभेदार. अश्विन म्हणतो हो या नाही या डॅड आज ना मी खास फोटो काढण्यासाठी ना फोटोग्राफर सांगितलाय म्हणून. आता ते फोटोग्राफर आल्यानंतर चैतन्य म्हणतो हे बघा हे दोघं जण आहेत ना हे आज आपले उत्सव मूर्ती आहेत. तुम्हाला या दोघांची जी
जितके फोटो काढायचेत ना तितके फोटो काढा. अर्जुन लगेच म्हणतो या या या. आणि तिथे ना असं डेकोरेशनचं सगळं खूप छान डेकोरेशन केलेलं असते. असा फुलांचा चंद्र वगैरे असतो. तिथे एक स्टूल ठेवलेला असतो, त्याच्यावर सायली बसते. अर्जुन म्हणतो बस बस बायको. आणि तो फोटोग्राफर ना खूप छान आणि सुंदर सुंदर अर्जुन सायलीचे फोटो काढत असतो. खरंच आजचा भाग आहे ना खूपच छान आहे, अगदी गोड आहे भाग. त्यामुळे ना प्लीज टीव्हीवरती नक्की बघा. आपण पाहतोय की अर्जुन आता इतक्या छान छान पोज देतोय ना, हे बघून सगळ्या घरात आश्चर्य वाटतो ना. सगळ्यांना वाटतं की अरे डोहाळ जेवणाच्या पोजेस काय असतात हे याला कसं कळतंय. म्हणून चैतन्य आणि अश्विनी या दोघांना सुद्धा ना खूप आश्चर्य वाटत असतं. आणि अर्जुन इतक्या सुंदर सुंदर पोज देत असतो आणि खूपच छान आज या दोघांचे डोहाळ जेवणाचे फोटो काढलेले दाखवलेत. चैतन्य म्हणतो अर्जुनने डोहाळ जेवणाच्या पोजेसचा एवढा अभ्यास कधी केला. म्हणून प्रतापराव म्हणतात अरे त्यात काय एवढं, कल्पनाच्या डोहाळ जेवणाला मी हे सगळं केलं होतं. आता लगेच चैतन्य म्हणतो अरे वा काय सांगताय. आता प्रतापराव म्हणतात आणि तुमच्या हातात तर आता इंटरनेट आहे. अर्जुन म्हणतो एक मिनिट. आणि म्हणतो बायको तू दमली नाहीस ना. सायली म्हणते अहो अजिबात दमलेली नाही मी, उलट मला ना हे सगळं खूप छान वाटतंय. अर्जुन म्हणत असतो दमली की मला सांग हा म्हणून. सायली म्हणते हो नक्की सांगेन. आता अर्जुन म्हणतो बरं श्वेता एनर्जी ड्रिंक आण ना म्हणून, एनर्जी ड्रिंक आण ना म्हणून. आता लगेच ती श्वेता एनर्जी ड्रिंक आणते. सायली बघते तर अर्जुन म्हणतो नाही पिऊन घे म्हणून. आता ती एनर्जी ड्रिंक आहे ना आता सायली पित असते. बघा हे सगळं त्या श्वेताला काही अजिबात पडत नसतं. आणि श्वेता मनातच म्हणत असते की सायली तुम्ही दोघं जण जितकं एन्जॉय करताय ना तितकं करा हा तुम्ही म्हणून, कारण हा आनंद आहे ना तुम्हाला फार काळ काही टिकणार नाही म्हणून. आपण पाहतो इकडे जेलमध्ये ना सुद्धा प्रियाचं डोहाळजेवण सुरू असतं. आणि प्रिया म्हणत असते कसं दिसतंय सगळं छान दिसतंय ना. बायका म्हणतात हो. आणि म्हणते अगं तुम्ही उभ्या आहात काय, गाणं म्हणा ना. तर तिथली एक महिला कैदी म्हणते अगं अगोदर आम्हाला ओवाळू तर दे ना. आता प्रिया म्हणते हो हो डोहाळ जेवणामध्ये जे जे करतात ना ते सगळं करा हा माझं म्हणून. आणि काय ते स्वतःचं कौतुक करून घेत असते ना जेलमध्ये, बाप रे बास. आता आपण पाहतोय तिथल्या बायका आहेत ना तिला पहिल्यांदा औक्षण करतात. आता ते कॉन्स्टेबल आहे ना आता तिथं मिठाई आणून ठेवते, म्हणजे पेढा आणि बर्फी आणून ठेवते. आता लगेच तिथली एक बाई म्हणते हे काय. तर प्रिया म्हणते अरे काय 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 अरे ते डोहाळ जेवणामध्ये करायला नको का, मुलगा होणार की मुलगी होणार मला ही कळायला हवंय ना म्हणून. आता त्या बायका सगळ्या हसत असतात. आणि प्रिया म्हणते अगं हे करा ना सगळं म्हणून. आणि पुढे म्हणते अगं हे सगळं 2 वाट्यामध्ये ठेवा आणि मला कळता कामा नाही हां कुठल्या वाटीच्या खाली काय ठेवलं आहे म्हणून. आता तिथली एक बाई आहे ना महिला कैदी ती आता 2 वाट्यात एक पेढा आणि बर्फी ठेवते. दोन्ही त्या वाट्या पुन्हा ताटात पालतं घालते. आता प्रियाच्या डोळ्यावर हात ठेवला जातो आणि पुन्हा ते एक्सचेंज केलं जातं, जेणेकरून प्रियाने त्यात काय आहे ना ते ओळखण्यासाठी म्हणून. प्रियाला म्हणतात की आता यातली एक वाटी उचल म्हणून. प्रिया म्हणते खरंच उचलू. आणि म्हणते तुम्हाला काय वाटतं मुलगा होणार की मुलगी म्हणून. आता त्यातली एक बाई म्हणते मुलगा होणार, दुसरी बाई म्हणते मुलगी होणार. आता प्रिया इतकी चिडते आणि संतापते ना की बस. आणि आता पटकन उभा राहते आणि म्हणते काय म्हणालीस तू, मुलगी का होईल मला, अगं मला मुलगाच हवा आहे म्हणून. आणि म्हणते म्हणजे अरे सुभेदारांना वारस नको का, असंही प्रिया म्हणायला लागते. आपण पाहतो इकडे ना आता अर्जुनने ना तो धनुष्य आणलेला असतो आणि आता त्याची पोज पकडून आहे ना तर फोटो काढत असतात. खरंच आज अर्जुन सायली खूप छान छान फोटो काढतात. आणि त्यातला एक फोटो तर आहे ना सायली अगदी अर्जुनवरतीच बाण रोखताना असा सुद्धा एक फोटो काढते. आणि सगळे सुभेदार फॅमिलीनं खूप हसत असतात आणि या सुभेदार फॅमिली खूप एन्जॉय करतात. पण बघा इथून पुढचे भाग आहेत ना खूप टफ जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आजचा हा आनंदाचा भाग आहे ना तो बहुतेक शेवटचाच दाखवतील हां. म्हणजे मालिकेत नंतर सुद्धा येतीलच आनंदाचे सेक्शन, पण सुरुवातीला तर या महिन्यातला हा लास्टचाच आनंदाचा सीन आहे. त्यामुळे ना बघून घ्या आजचा भाग. आता पुन्हा जे म्हणतात ते पोरांनो अरे बाद झाली ना फोटो पुरे झाले, आता चला बरं औक्षणाला या. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन लगेच सायलीला सावकाश बायको करून तिला औक्षणासाठी घेऊन येतो. आता कल्पनाताई म्हणतात प्रतिमा पहिल्यांदा तू औक्षण कर म्हणून. पहिल्यांदा प्रतिमा त्या औक्षण करतात. आता प्रतिमा त्यांचं झालं की त्या लगेच म्हणतात कल्पना ये बरं आता तू औक्षण कर लगेच. आता कल्पनाताई सुद्धा औक्षण करतात. आणि आता कल्पनाताईंचं झालं की लगेचच आहे ना अस्मिता सुद्धा औक्षण करते. आणि आपण आता जेलमधला सीन पाहतो. इकडे प्रिया म्हणते चला आता आपण बघूया काय होतंय ते. मन एक वाटी उचलते तर त्या वाटीखाली नेमकी बर्फी निघते. आता ती बर्फी बघून प्रिया इतकी संतापते ना ती वाटी जोरात फेकून देते आणि ती बर्फी हातात घेते आणि म्हणते बर्फी ठीक आहे बर्फी तर बर्फी पण शेवटी ती प्रियाची मुलगी असणार आहे ना असं ही प्रिया म्हणते. आणि म्हणते की त्या महिला कैद्यांकडे बघून वंशाचा दिवा नसला म्हणून काय झालं, वंशाची पंथी तर मिळेल ना त्यांना. आणि पुढे म्हणते आणि ही वंशाची पंथी अख्खा वंश जळून टाकू शकते असं ही प्रिया म्हणत असते. आणि आता बघा पुढे काय होतं, ती प्रिया इतकी हसायला लागते आणि म्हणते अगो बघताय काय, घ्या सगळेजण ती पेढा बर्फी खाऊन घ्या म्हणून. आणि आता सगळ्यांना म्हणते अरे हे प्रिया सुभेदारचं डोहाळ जेवण आहे, लाजायचं नाही, घ्या. आणि काय
घेते असं म्हणून ना सगळ्यांना म्हणत असते घ्या घ्या म्हणून. आता बायका ते सगळं घेतात आणि घेतात आणि मग प्रिया त्यांना म्हणते थँक्यू हां, तुम्ही ना सगळ्यांनी ना खूप छान केलं हं माझं डोहाळे जेवण म्हणून. महिला कैदी म्हणतात बरं आता तुझं डोहाळे जेवण झालं ना, बरं कॉन्स्टेबल ताई आता आम्ही आमच्या सेलमध्ये जातो हां, असं म्हणून त्या बायका तिथून निघून जातात. आणि ही प्रिया बघा आता तिथे एका हातात पेढा आणि एका हातात बर्फी असं दोन्ही पण पकडते आणि हातात घेते आणि म्हणते की सायली अगं हे सगळं खाऊ नाही ना मी ना खूप धष्टपुष्ट होणार आहे ग, म्हणजे कसं आहे ना की तुझं स्वागत आहे ना अगदी जंगी करता येईल ना मला, असे प्रिया म्हणत असते. आणि बापरे इतक्या विकृतीने ना ती सगळे पेढे खाऊन पण घेते हां. आणि पुढे म्हणते की ये प्रिया ये सायली, मी ना अगदी मनापासून तुझी वाट बघते या जेलमध्ये. आपण पाहतोय पण आश्रमातला सीन इकडे ना आता कुसुमताईने ना गौरीला ना छान आता आवरून दिलेलं असतं आणि म्हणत असते कसली गोडुली दिसते आमची गौराबाई. आता इतक्यातच आहे ना तो सोम्या येतो आणि म्हणतो कसा दिसतोय मी. आता कुसुमताई म्हणते हो छान दिसतोय म्हणून. आता पुढे सोम्या म्हणतो आपण कधी निघायचे, किती वेळ झाला आपण वाट बघतोय त्यांची. मधुभाऊ म्हणतात अरे त्यांच्या मुली येऊ देत ना ट्रिपवरून म्हणून. असं सोम्या म्हणतो पण अजून त्या आल्या का नाहीत म्हणून, कारण सगळे त्यांची वाट बघत असतात ना. तर काका म्हणतात कुसुम मी काय म्हणतोय हे बघ त्या क्लासच्या बाईंना परत फोन करून त्रास देणं बरं दिसत नाही, पण आता ना विचारायलाच हवं. कुसुमताई काय करते लगेचच पुन्हा एकदा फोन लावते हां त्या मॅडमना. कुसुम म्हणते हां हॅलो मॅडम तुम्ही सगळेजण पोचलात का. त्या मॅडम म्हणतात हो आत्ताच पोचलो, वाटेमध्ये खूप ट्रॅफिक होतं ना म्हणून उशीर लागला, 10 मिनिटात मुली पोचतीलच हां घरी म्हणून. आता मानसी म्हणते मॅडम मी बोलू का कुसुमताईशी म्हणून. आता मानसी फोन घेते आणि म्हणते की हां कुसुमताई बोल गं म्हणून. कुसुमताईला सांगते की आम्ही आत्ताच बसमधून उतरलोय. कुसुमताई म्हणते अगं काय करताय तुम्ही, आम्ही वाट बघतोय लवकर या बरं घरी. आता मानसी म्हणते बरं आम्ही लवकर येतो, फक्त सायलीसाठी ताईसाठी ना गिफ्ट घेतो आणि लगेच घरी येतो हां म्हणून. आता त्या मॅडम म्हणतात सावकाश घरी जा हां, इकडे तिकडे अजिबात भटकत राहू नकात म्हणून. असं म्हणून त्या मॅडम आता त्यांची बस घेऊन निघून जातात. आपण पाहतोय की आता ही मुली ना उतरल्यानंतर बसमध्ये सगळ्यांना टाटा बाय बाय करत असतात आणि पाठीमागे तो सचिनचा जो माणूस आहे ना तर तो तिथे गाडीवरती असतो हेल्मेट घालून आणि तो या मुलींचा पाठलाग करत असतो आणि आता या मुली कुठे कुठे जातात काय करतात हे सगळं बघत असतो. इकडे सोम्या म्हणत असतो किती वेळ आहे अजून, तर कुसुमताई म्हणते अजून 10 मिनिटात येतात हा मुली म्हणून. सोम्या म्हणतो अजून 10 मिनिटं म्हणून मी बोलत होतो यांना ना ट्रिपला पाठवू नका म्हणून. कुसुमताई म्हणते आता गप्प बसा हां तुम्हाला सांगून ठेवते नाही तर ना. इकडे मुली म्हणत असतात मी काय म्हणते आपण सायलीताईसाठी ना एक सुंदर साडी घेऊयात. तर मानसी म्हणते नाही नको आपण आहे ना साडी नको, गेल्या साडी खूप महाग असेल. त्यातली एक मुलगी म्हणते अगं जे काय घ्यायचे ना ते पटापटा घ्या आपल्याला खूप उशीर होतोय म्हणून. आता चला लवकर चला असं या मुली सगळ्या बोलत चाललेल्या असतात रस्त्याने. इतक्यातच एक व्हॅन येते, आता त्या व्हॅनमधून आहे ना 3 ते 4 माणसं उतरतात. त्या मुलींना पटापट त्या व्हॅनमध्ये कोंबतात ना, अक्षरशः इतकी झटापट दाखवली त्या मुलींना सगळ्या व्हॅनमध्ये कोंबतात आणि आता तिथून ती व्हॅन आहे ना निघून जाते. आता ती व्हॅन निघून गेल्यानंतर इकडे तो महिपतने पाठवलेला माणूस आहे ना तो बघा लगेच सचिनला फोन करतो. इकडे राकेश सचिनला म्हणतच असतो अरे त्या माणसाचा फोन आला का, तर फोन येतो आणि मग सचिन फोन उचलतो आणि म्हणतो बोल. तर तो माणूस सांगतो की काम झालं, आपली व्हॅन पोरींना घेऊन निघाली म्हणून. सचिन लगेच इतका हसायला लागतो आणि लगेच म्हणतो वाव ग्रेट गुड जॉब म्हणून आणि आता फोन ठेवून टाकतो. आता फोन ठेवला की लगेच राकेशच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो सायली सुभेदार अगं स्वतःच्याच आश्रमातल्या मुलींशी कशी वागलीस ग तू, अगं हे तुला शोभत नाही म्हणून सचिन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो आता जेलची हवा खायला ना तो तयार राहा म्हणून. राकेश म्हणतो त्या सायली आणि अर्जुनने माझ्या पप्पांना ना जेलमध्ये टाकलं होतं, आता यांना कळेल की माझे पप्पा जेलमध्ये बसून आहेत ना काय सहन करतायत ते, म्हणजे जेव्हा हे जेलमध्ये जातील तेव्हा. पुढे राकेश म्हणतो माझे पप्पा तर सुट्टीलाच गसायली, पण तू आता पॉक्सो खाली ना मरेपर्यंत जेलमध्येच राहशील, असा हा राकेश म्हणत असतो. आता पुढे बघा, पुढे आपण पाहतो इकडे डोळा जेवणाचा सीन. प्रतिभा त्या म्हणतात बरं चला आता सगळ्यात महत्त्वाचा सीन पेढा की बर्फी म्हणून. आणि असं म्हणल्यानंतर लगेच अश्विन काय करतो एक टेबल घेऊन येतो. प्रतिमा त्या म्हणतात सायली मला एक गोष्ट सांग की आता पेढा की बर्फी म्हणून. आता सायली आणि अर्जुन दोघं विचार करतात. राजू म्हणतो 1 मिनिट, हे असं असतं ना की पेढा निघाला की मुलगा आणि बर्फी निघाली की मुलगी. प्रतिभा त्या म्हणतात हो बरोबर. आता सायलीला म्हणतो अर्जुन मला ना मुलगी हवी आहे म्हणून. आणि आता कल्पनाताई म्हणतात हे भिकारी मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय, आम्ही खुशच असणार आहोत. सायली तो पटकन एक झाकण उचल ना म्हणून. कल्पना आता हे अस्मिता म्हणत असते अर्जुन तू जरा मदत कर ना म्हणून. आता सायली बघा पटकन काही त्याच्यावरचं झाकणच काढत नाही, मुद्दामून त्या अर्जुनकडे बघत असते. अस्मिता म्हणत असते अरे पटकन उचल. आता सायली पण विचार करायला लागते, पुन्हा बाळाच्या म्हणजे पोटावरती हात ठेवते आणि आता बघा असं म्हणते की बाळ काय सांगते ते, आणि म्हणून एक झाकण उचलते. तर सायलीसुद्धा ना बर्फीच उचलते. सगळ्यांना ना खूपच आनंद होतो, ये बर्फी म्हणून सगळेजण ओरडायला लागतात. अर्जुनला तर खूपच आनंद होतो, कारण अर्जुनला ना आता मुलगीच हवी असते. अर्जुन लगेच म्हणतो वाव, म्हणतो स्मित आता तुला बहीण होणार आहे
म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा सगळेजण खूपच खुश झालेले असतात, सगळेजण टाळ्यासुद्धा वाजवतात आता बर्फी निघाली की. आणि ठरलं तर मग चाचा बघाय ना तो इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीला जेल होते आणि अर्जुन आता जेलमध्ये जाऊन सायलीला म्हणत असतो की काळजी करू नको बायको, मी तुला नक्की सोडवीन. आणि सायली म्हणते आता तर ना डबल ताकदीने ना पुन्हा उभा राहायलाच हवं. आणि प्रिया म्हणत असते की आता वेलकम सायली, आता इथून पुढे तर आणखीन खूप काही काही होणार आहे. आता हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहतोय. तर हे सर्व पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो व्हिडिओला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.